मित्रांनो, इकडे लक्ष द्या. आपण पाहत आहोत नफा तोटा या घटकावरचे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे सर्व टाईपचे प्रश्न. कोणत्या टाईपचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकूण आतापर्यंत 6 पार्ट पाहिलेले आहेत, म्हणजे एकूण 12 प्रकार 12 टाईपचे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टाईप 13 आणि 14 टाईपचे प्रश्न कशा प्रकारे या ठिकाणी आपण सोडवायला पाहिजे, तो भाग या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे इथून पुढचे सर्व पार्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. पाहूयात या ठिकाणी आजचा प्रश्न आणि आजचा टाईप काय आहे. एक वस्तू 550 रुपयाला विकल्यामुळे 10% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किंवा मूळ किंमत किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. विक्री किंमत दिलेली आहे, शेकडा नफा दिलेला आहे, तर तुम्हाला खरेदी किंमत किंवा मूळ किंमत या ठिकाणी काढायची आहे. ते शॉर्ट पद्धतीनं कसं काढायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी आपण समजून घेऊया 10% नफा म्हणजे काय. 10% नफा म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 100 रुपये जर खरेदी असेल तर ती वस्तू 110 रुपयाला विकली पाहिजे. म्हणजे आपल्याला किती टक्के नफा मिळणार आहे, 10% नफा मिळणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी मी असं मानतो, ज्यावेळेस या ठिकाणी वस्तूची खरेदी किंमत 100 असेल त्यावेळेस त्याची विक्री किंमत किती येते, 110. हा 10% नफ्याचा अर्थ झाला, लक्षात घ्या. मग या ठिकाणी मी लिहून घेतो. मग या ठिकाणी 110 रुपये 110 रुपये काय असेल, विक्री असेल. त्यावेळेस खरेदी किती असते, 100 रुपये खरेदी. लक्षात घ्या, 100 रुपये खरेदी. एवढी वेळ तुमच्या लक्षात आली असेल. 10% नफ्याचा अर्थ हा झाला की 100 रुपये खरेदी. एक वस्तू 100 रुपयाला आपण खरेदी केली आणि ती वस्तू विकली कितीला, 110 रुपयाला. म्हणजे आपला नफा किती झाला, 10% नफा झाला. हा त्याचा अर्थ झाला. मग या ठिकाणी आपल्याला 550 रुपये कोणती किंमत दिलेली आहे मित्रांनो, विक्री किंमत दिलेली आहे. मग 110 रुपये जर विक्री असेल तर 100 रुपये खरेदी येते. मग 550 रुपये ज्यावेळेस या ठिकाणी काय असते, विक्री असते. 550 रुपये विक्री, तेव्हा खरेदी किंमत किती हा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. मग या ठिकाणी त्रिराशी पद्धतीनं 550 आणि 100 यांचा तिरपा गुणाकार करा. काय करा, तिरपा गुणाकार, आणि त्याला भाग द्यायचे आहे 100नं. म्हणजे आपल्याला डायरेक्ट विक्री या ठिकाणी खरेदी किंमत मिळणार आहे. 550 गुणिले या ठिकाणी 100 करा, भागिले या ठिकाणी लिहा 110. ठीक आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी हे 0 आणि हे 0 कॅन्सल होईल, राईट. चला पुढे. 11 1 11, 11 5 55 आणि 11 0 0. आता पुढे चला. 50 गुणिले 100, 50 गुणिले किती, 100, म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलं 500 रुपये. 500 रुपये ही त्या वस्तूची कोणती किंमत येणार मित्रांनो, मूळ किंमत येणार आहे. पहा ना, या ठिकाणी मूळ किंमत 500 असेल, 550 ला विकला असेल तर निव्वळ नफा होतो किती, 50. त्यावरून तुम्ही शेकडा नफा काढू शकता. एकूण नफा भागिले या ठिकाणी खरेदी किंमत, एकूण नफा 50 भागिले खरेदी किंमत 500 गुणिले 100 करा. 100 मधलं 2 शून्य कॅन्सल, यातलं 2 शून्य कॅन्सल. 5 ने 50 ला भाग द्या, 5 द्या 50, म्हणजे तुम्हाला 10% काय मिळणार आहे, नफा मिळणार आहे. या पद्धतीनं हा टाईप 13चा प्रश्न या ठिकाणी आपण बघितलेला आहे. यावरचा अजून एक दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण लगेचच पाहणार आहोत. पहा दुसरा प्रश्न या ठिकाणी याच टाईपचा मित्रांनो. एक वस्तू 850 रुपयांना विकल्यामुळे 70% काय झाला, नफा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंवा मूळ किंमत किती असेल हे काढायचे. याच टाईपनं काय करायचं आहे, अगोदर या ठिकाणी 70% नफ्याचा अर्थ लिहायला पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला किंमत काढता येणार नाही. 70% नफा याचा अर्थ आहे खरेदी किंमत 100 आणि विक्री किंमत किती असणार आहे, मग 70 रुपये नफा म्हटल्यानंतर 170 रुपये असणार. म्हणजे 70 रुपये या ठिकाणी वाढून या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणजे विक्री किंमत 170. मग या ठिकाणी असं लिहा, 170 रुपये विक्री असताना सांगा आता खरेदी किंमत किती आहे, 100 रुपये येईल. मग या ठिकाणी 100 रुपये खरेदी हा त्याचा अर्थ झाला. काय झाला, हा त्याचा अर्थ झाला. पहा या ठिकाणी इथं काय दिलेलं आहे, विक्री किंमत दिलेली आहे, म्हणून इथं पण अगोदर विक्री किंमतच मांडा. म्हणजे तुम्हाला त्रिराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार करून उत्तर लवकर काढायला सोपं जाईल. जर या ठिकाणी खरेदी किंमत दिली असती तर अगोदर मी खरेदी किंमत दिली असती. येथे तुमच्या लक्षामध्ये खरेदी किंमत आणि शेकडा नफा दिलेला असेल तर अगोदर इथं खरेदी किंमत दिली असती. आता इथं विक्री किंमत दिली म्हणून या ठिकाणी मी विक्री किंमत मांडतो आहे. मग या ठिकाणी 850 रुपये विक्री किंमत असताना एकूण खरेदी किंमत किती, लक्षात घ्या. मग काय करायचं, या ठिकाणी 850 आणि 100चा तिरपा गुणाकार करा. 850 गुणिले 100 भागिले किती करायचे सांगा, भागिले येईल 170, राईट.
हे शून्य कॅन्सल होईल, 17 1 17, 17 5 85, 17 0 0, 50 गुणिले 10 म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 500 रुपये. 500 रुपये ही या ठिकाणी कोणती किंमत झाली मित्रांनो? खरेदी किंमत. खरेदी किंमत ही अशा पद्धतीनं काढायची आहे. टाईप 13 तुमच्या आता लक्षात आला असेल. आता आपण टाईप 14चा प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. पहा या ठिकाणी टाईप 14चा प्रश्न. चला टाईप 14चा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. टाईप 14चा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी? एक वस्तू 320 रुपयांना विकल्यामुळे 20% तोटा होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? मित्रांनो, आपण जे काही टाईप नफ्या तोट्यावरचे या ठिकाणी घेत आहोत त्या टाईप व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार नाही, हे लक्षात घ्या. प्रश्न विचारला जाईल पण कशा पद्धतीने? फक्त संख्या चेंज होतील, मेथड तीच राहणार आहे. म्हणून सर्व टाईपचे प्रश्न या ठिकाणी कुठल्याही परीक्षेला जात असताना, मग ती स्पर्धा परीक्षा कुठली असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, NMMS असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, कुठली पण परीक्षा असेल, त्या परीक्षेला जाताना तुम्ही फक्त एवढे जेवढे आपण टाईप घेतले ते टाईप जर या ठिकाणी नफा तोट्यावरचे पाहिले तर या व्यतिरिक्त कुठलाही टाईप तुम्हाला विचारला जाणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब या ठिकाणी नक्की करा. भेटू या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. एक वस्तू 320 रुपयांना विकल्यामुळे 20% तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किंवा मूळ किंमत किती? आता सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अगोदरच्या टाईप मध्ये आपण बघितलं की नफा होतो, आता या ठिकाणी तोटा होतो असा दिलेला आहे. मग तोटाचा अर्थ या ठिकाणी अगोदर समजून घ्या आणि त्याच्यानंतर या ठिकाणी खरेदी आणि विक्री किंमत मांडा आणि त्यानंतर आपण किंमत काढणार आहोत. या ठिकाणी 20% तोट्याचा अर्थ काय आहे? 100 रुपये जर खरेदी असेल तर ती वस्तू आपण किती रुपयाला विकणार आहेत? सोपं सरळ गणित आहे. 20 रुपये कमी करून आपण विकणार आहेत, म्हणजे ती वस्तू कितीला विकणार आपण? 80 रुपयाला विकणार. राईट. म्हणजे या ठिकाणी त्या वस्तूची खरेदी किंमत किती झाली? 80 रुपये झाली. मग या ठिकाणी मी असं या ठिकाणी लिहितोय, पहा 100 रुपये 180 रुपये विक्री किंमत असताना, 80 रुपये विक्री किंमत असताना, पहा विक्री किंमत असताना त्याची खरेदी किती असते मित्रांनो? 100 रुपये खरेदी. ही ओळ फार महत्वाची आहे, जी तुम्हाला उत्तर काढण्यासाठी महत्वाची ओळ आहे ती हीच आहे. 20%चा अर्थ अगोदर समजून घेतला की तुमचं उत्तर आलं म्हणून समजा. मग या ठिकाणी 20% तोटा म्हणजे 100 रुपये खरेदी आणि विकली ती 80 रुपयाला, म्हणजेच 20% तोटा झाला. मग विक्री किंमत 80 रुपये असताना खरेदी किंमत किती येते? 100 रुपये. मग विक्री किंमत इथं किती दिलेली आहे बघा, 320 रुपये विक्री किंमत असताना त्याची खरेदी किंमत किती? हा प्रश्न आहे. तिरपा गुणाकार पहिल्यासारखाच 320 आणि 100चा या ठिकाणी तिरपा गुणाकार करा आणि त्याला भाग द्या 80 न. मग 320 गुणिले 100 भागिले किती? 80. 0 0 कॅन्सल केलं, परत 8 1 8, 8 चौक 32, परत 0 8 0 0. मग 40 गुणिले 10 याचा गुणाकार करा, याचं उत्तर येते 400 रुपये. म्हणजे मित्रांनो ती वस्तू किती रुपयाची होती? या ठिकाणी 320 रुपयाला विकली होती आणि त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती? 400 रुपये होती. म्हणजेच या ठिकाणी 20% हा काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. पाहूयात पुढचा याच टाईपचा प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, स्किप करू नका. पुढचा प्रश्न पाहूयात लगेच. पहा टाईप 14 मधला हा शेवटचा प्रश्न असेल. या व्हिडिओतला पण हा शेवटचा प्रश्न असेल मित्रांनो. आपण फक्त 2च टाईप का घेत आहोत याचं कारण आहे, तुम्ही 1-1 तासाचे व्हिडिओ पाहून तुम्हाला बोरिंग होऊ नये म्हणून आपण 2-2च टाईप या ठिकाणी देत आहोत. पहा या ठिकाणचा प्रश्न काय दिलेला आहे? एक वस्तू 700 रुपयांना विकल्यामुळे 30% तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किंवा मूळ किंमत किती आहे? अगोदर 30%चा अर्थ या ठिकाणी समजून घ्या म्हणजे तुम्हाला उत्तर काढता येईल. 30% म्हणजे काय? एखादी वस्तू ज्यावेळेस आपण 100 रुपये खरेदी असेल त्यावेळेस ती वस्तू आपण 30% तोट्याने जेव्हा विकतो तेव्हा त्या 100 मध्ये 30 काय होतात? मायनस होतात, कमी होतात. म्हणजेच ती वस्तू आपण विकणार आहेत 70 रुपयाला. लक्षात घ्या. म्हणजेच या ठिकाणी त्या वस्तूची विक्री किंमत किती असणार आहे? 70 रुपये. मग या ठिकाणी इथं विक्री किंमत दिलेली आहे म्हणून सुरुवातीला मी विक्री किंमत मांडतोय 70 रुपये विक्री असताना नीट समजून घ्या. खरेदी किंमत किती येईल? 100 रुपये खरेदी. 100 रुपये खरेदी लक्षात ठेवा. मग इथं लक्षात घ्या 70 रुपये विक्री असताना 100 रुपये खरेदी असेल तर 700 रुपये विक्री असताना 700 रुपये विक्री असताना
इथे खरेदी किंमत किती येईल? परत तिरपा गुणाकार करा 700 आणि 100चा. मग 700 गुणिले 100 भागिले किती येणार? या ठिकाणची संख्या 70 येईल. 0 0 कॅन्सल होईल. पुढे 7 1 7 7 1 7 परत 7 0 0 7 0 0 100 गुणिले 10 म्हणजेच या ठिकाणी आपलं गणित आपलं उत्तर येणार आहे 1000 रुपये. 1000 रुपये ही त्या वस्तूची काय आहे? मूळ किंमत, खरेदी किंमत आहे. म्हणून या ठिकाणी खरेदी किंमत बरोबर किती आहे? 1000 रुपये. तुमच्या लक्षात आलं असेल. आजचे टाईप 2 घेतलेत आपण. 13 आणि 14 टाईप घेतलेले आहेत. सरावासाठी प्रश्न पुढे दिलेले आहेत. पहा, तुम्हाला या ठिकाणी सरावासाठी 2 प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो. एक वस्तू 600 रुपयांना विकल्यामुळे 15% या ठिकाणी नफा होतो, तर त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती? टाईप 13 वरचा हा प्रश्न आहे. त्यानंतर 14 वरचा प्रश्न पहा. एक वस्तू 540 रुपयांना विकल्यामुळे 40% तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 2 प्रश्न आहेत. दोन्ही प्रश्न या ट्रिकनं शॉर्ट पद्धतीनं सोडवा. त्याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, या ठिकाणी नफा तोट्यावरचे तुम्हाला सर्व टाईप पाहायचे असतील, पुढचे भाग या ठिकाणी पाहायचे असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे पुढील सर्व भाग तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. परत एकदा महत्वाचं, नफा तोट्यावरचे सर्व टाईप आपण सर्व प्रकारच्या पार्टमध्ये या ठिकाणी 2-2 टाईप या ठिकाणी पाठवत आहोत. सर्व टाईप या ठिकाणी व्यवस्थितपणे पहा. म्हणजे तुम्हाला परीक्षेला, कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असताना खूप महत्वाचा आणि या ठिकाणी स्कोर, नफा तोट्यावरचा एकही प्रश्न या ठिकाणी चुकणार नाही. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नफ्या तोट्यावरचे नवीन टाईपचा या ठिकाणी पार्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.